काजू आहे ते वापरणार आहे. थोडेसे आपण शिजवताना काजू टाकणार आहे. आता इथे मी तांदूळ टाकते. बासमतीचा जुना राईस आहे. आणि हे पण मला तुम्ही सांगा की मी घाईघाईमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवते, तर तुम्हाला आवडतात का नाही आवडतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ट्राय केले असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा का आम्ही ट्राय केलं आहे म्हणून. हाय हॅलो नमस्ते, मी कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आजची आपली रेसिपी 5 किलोचा पुलाव आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळं सामानाची तयारी केलेली आहे, पण इकडे तिकडे सामान झालेलं आहे. बॅकग्राऊंडला भरपूर पसारा पण आहे, ऑर्डर पण दुसऱ्या पण चालू आहेत. पण त्या ऑर्डर चालू असताना मी आज रेसिपी शूट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता एक मोठा टोप घेतलेला आहे आणि ह्या टोपामध्ये मी 4 ते 5 चमचे चांगले मोठे तेल टाकलेले आहे. आणि तेलाबरोबर इथे तूप पण टाकणार आहे. म्हणजे जेव्हा आपण पुलाव करतो वरून तर तूप टाकणारच आहे, पण फ्राय करताना सुद्धा इथे तूप टाकलेलं आहे मी. तेल आणि तूप चांगला गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 चमचे मी जिरं, बडीशोप, मिरी, लवंगा, स्टारफूल, दालचिनी, मोठी वेलची, तेजपत्ता हे आपल्याला सगळं तेलात टाकायचं आहे. या व्हिडिओमध्ये प्रमाण आईला एवढं फटाफट सांगता नाही येणार आहे, कारण की तिथे घाई भरपूर आहे. नाही तरी मी प्रयत्न करते. त्यानंतर इथे 2 ते 3 कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत. कोणाला पुलाव कमी तिखट पाहिजे असतो, कोणी मला सांगता थोडासा स्पायसी करा. तर यामध्ये मी थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे. आणि हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता हे वाटून घेतलेले आहे. हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि थोडेसे वेजेस पण टाकलेले आहेत. फ्लावर वापरलेले नाही आहे यामध्ये. यामध्ये तुम्ही बघू शकता बटाटा आहे, बीन्स आहे, शिमला मिरची, त्यामध्ये त्यांना पनीर हवं होतं, इथे पनीर पण टाकणार आहे. आणि थोडंसं यामध्ये सोयाबीन पण मी वापरणार आहे, मटार पण वापरणार आहे. तर छानपैकी असा वेजेस पुलाव होणार आहे. म्हणजे हा बिर्याणी नाहीये, पण बिर्याणीच्या ज्या पण भाज्या लागतात व्हेज आणि पनीरच्या त्या सगळ्या मी वापरलेल्या आहेत. यामध्ये ड्रायफ्रूट पण येणार आहे, काजू, बदाम आणि मनुके पण टाकणार आहे. इथे मी तांदूळ जे आहे ना तर धुवून स्वच्छ भिजत ठेवले होते. त्यानंतर ते सगळं पूर्ण पाण्यातून काढले आणि तांदळाचं एक मेजरमेंट घेतलेलं आहे. जेवढं तांदूळ भिजलेलं आहे एका कढईमध्ये काढलं किंवा टोपामध्ये काढलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. तांदूळ जेव्हा धुवून झाले त्यानंतर त्यात पाण्याचा अंश जरा पण ठेवला नाही, कारण थोडं तरी जरी पाणी जास्त झालं ना तरी भात लगेच नरम होतो जास्त आणि तुकडा पडतो. म्हणून बरोबर परफेक्ट 1% आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेवढा तांदूळ असेल तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. ते इथं तुम्ही बघू शकता हा आपला अद्रक लसूणचा डब्बा आहे. 1 किलोचे पॅकेट मी नेहमी मागवते आणि ते 1 किलोचं पॅकेट मी या डब्यामध्ये फोडून ठेवते. तर त्यातले आपल्याला 2 चमचे टाकायचे आहेत. इथे मी फक्त 2च चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे. हे आपल्याला तेलात टाकायचं आहे. गावावरून ना कांद्याची पात आणलेली आहे, तर आज कोथिंबिरीच्या ऐवजी मी कांद्याची पात वापरणार आहे. तर त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. सगळ्यांना हा पुलाव खूप आवडतो. पुलाव हा प्रत्येक टायमाला थोडासा वेगळ्या पद्धतीने करते, म्हणून प्रत्येकाची फरमाईश असते का आम्हाला तुम्ही जो पुलाव केलेला आहे तो खूप आवडतो आणि आम्हाला पुलाव आम्हाला द्या खायला. म्हणजे ऑर्डरसाठीच. तर हे परतून झालेलं आहे. इथं आपण या भाज्या टाकूया. भाज्या परतून होईपर्यंत तुम्हाला इथे मी सांगते, प्रत्येक टायमाला ज्या पुलावमध्ये भाज्या असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात, बनवायची पद्धत वेगळी असते, त्याची टेस्ट वेगळी असते. म्हणून प्रत्येकाला जो पुलाव देते तो खूप आवडतो आणि थोडीशी वेगळी पद्धत, वेगळी टेस्ट असते. त्यामुळे काही जण बिर्याणीच्या ऐवजी पुलावाची मागणी करतात. आता तुम्ही बघू शकता भाज्या टाकलेल्या आहेत. इथं जे काजू आहे
ते वापरणार आहे. थोडेसे आपण शिजवताना काजू टाकणार आहे आणि पुलाव झाल्यानंतर वरतून पण आपण काजू तळलेले टाकणार आहे. थोडेसे मनुके पण टाकणार आहे. कोणाला जर आवडत नसेल तर मनुके नाही वापरले तरी चालेल. गरमीचे दिवस आहे, भरपूर गरम होतंय. पनीर टाकूया. धना पावडर 5 चमचे धना पावडर टाकलेली आहे. हे 2 चमचे गोडा मसाला वापरलेला आहे इथे. त्यानंतर ही वेलची पावडर आहे, 1 चमचाभर वेलची पावडर वापरलेली आहे. यामध्ये आपल्याला मटर पण टाकायचं आहे, पण मी फ्रोझन मटर वापरलेले आहेत. तर फ्रोझन मटर जे आहे ते लगेच काळे पडतील पुलावमध्ये. पुलाव शिजून होईपर्यंत काळे पडतील. त्यासाठी मी वरतून थोडेसे मटर टाकणार आहे आणि आता थोडेसे मटर टाकणार आहे. तर मी तांदूळ धुवून ह्या कढईमध्ये घेतले होते. तर एवढं आपले तांदूळ होते तर मी एवढंच पाणी टाकलेले आहे. एवढं पाणी बरोबर होणार आहे? हां, एवढ्या पाण्यामध्ये बरोबर राईस होतो. आता इथे मटर टाकते. आणि थोडेसेच टाकणार आहे, थोडेसे वरतून टाकणार आहे, म्हणजे त्याचा कलर जो आहे हिरवापणा छान राहतो. आता हे थोडंसं सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकताना इथे मी काळं मीठ पण वापरणार आहे. 1-2 चमचे काळे मीठ वापरणार आहे आणि इथे जाडं मीठ वापरणार आहे. तर पहिल्यांदा पाण्याला उकळी येऊन देणार आहे. मिठाचं प्रमाण पाण्यामध्ये टेस्ट करणार आहे. थोडंसं नमकीन झालं पाहिजे पाणी. अशा पद्धतीने झालं तर भात हा बरोबर आपला टेस्टी होतो. तरी पण नंतर एकदा उकळी आल्यावरती टेस्ट करायचं. हां, उकळी आल्यानंतर टेस्ट करून आपल्याला हवं असेल तर मीठ टाकायचं. इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. मी थोडंसं पाणी टेस्ट केलं तर थोडंसं इथे मीठ टाकते. 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. पुलाव बनवायला अगदी सोपं आहे, फक्त त्याचं मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे. आता इथे मी तांदूळ टाकते. बासमतीचा जुना राईस आहे, तो चांगला लॉंग पण होतो आणि चांगला फुलला पण जातो. आता तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाहीये, थोडंसं मिक्स करायचं आहे. जसं बिर्याणीला आपण दमला ठेवतो तसं आपल्याला या तवा वगैरे काही ठेवायचं नाही. थोडंसं बारीक गॅस करायचा आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला हा पुलाव होऊन द्यायचा आहे, म्हणजे पुलाव आपला परफेक्ट झाला. त्यानंतर तुम्हाला कोथिंबीर काही दुसरं टाकायचं असेल ड्रायफ्रूट वगैरे तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही बघू शकता पुलाव जो आहे आपला मिक्स करून घेतलेला आहे. यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट फक्त आपल्याला दमला ठेवायचा आहे. दमला ठेवताना यावरती याच्या खाली तवा ठेवायचा नाहीये. आणि पुलाव झाल्यानंतर कांद्याची पात, कोथिंबीर आणि थोडेसे तळलेले काजू, तळलेला कांदा, मनुके हे वरून टाकणार आहे गार्निशिंगसाठी. तर म्हणजे आपला पुलाव परफेक्ट झाला. इथे बघू शकता गॅस मी बारीक केलेला आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला पुलाव होऊन द्यायचा. आणि हे पण मला तुम्ही सांगा की मी घाईघाईमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवते तर तुम्हाला आवडतात का नाही आवडतात, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ट्राय केले असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा का आम्ही ट्राय केलंय म्हणून. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता आपण वाटाणे टाकूया, थोडीशी कांद्याची पात टाकूया. राईस छानपैकी मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने आणि त्यानंतर तळलेले काजू, मनुके हे टाकून आपल्याला गार्निशिंग करून घ्यायचंय.
यामध्ये तूप टाकायचं राहिलेलं आहे. आता तूप टाकूया वरून. तर 5 ते 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पण मला तुम्ही सांगा की मी घाईघाईमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवते, तर तुम्हाला आवडतात का नाही आवडतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ट्राय केले असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा का आम्ही ट्राय केलं आहे म्हणून. अशी रेसिपी करा तुम्ही. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर शेअर करायला विसरू नका. चला परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.